संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आला। रामायण महाभारत हा विषय होता आणि या विषयामध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आज पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। या संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे आयोजक, मुख्याध्यापक आणि काही विद्यार्थी आहेत की ज्यांना पुरस्कार मिळाला, त्यांच्याकडून या कार्यक्रमाविषयी आणि या पुरस्काराविषयी माहिती जाणून घेऊया। मारू नाम वंशिका राहुल गायकवाड छे। हूँ स्वामी विवेकानंद में भणु छूँ। मारी परीक्षा संत कथानी हती। छठा सातमा धोरण में पण हूँ भाग लईश ने मारो आ परीक्षा में पहलो नंबर आव्यो छे। नाव धैर्य अमित वसा। मी कॉस्मोपॉलिटन हायस्कूलमध्ये शिकतो। मी 6th स्टँडर्डमध्ये आहे। माझी एक्झाम खूप इझी होती आणि आमचं टॉपिक होतं रामायण आणि आम्हाला खूप वाटत होतं की नर्वस होते की एक्झाम कशी जाईल, कसं होणार, पण आम्ही खूप चांगलं एक्झाम दिलं आणि थँक्यू। मी उर्वी मोहन पाटील, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी। मी लोकमान्य विद्यालय शाळेतून आली आहे आणि म्हणजे मागच्या वर्षीपासून मला सुरुवात झाली परीक्षा देण्यासाठी आणि आता खूप आनंद होतो की मागच्या वर्षी पण मिळालं बक्षीस आणि यावर्षी पण मिळालं। नमस्कार, माझे नाव काव्य रमेश जाधव आहे। मी इयत्ता 7वी शिकते। आम्हाला महाभारत पुस्तकामधून खूप चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या व त्याच्यातून आम्हाला ज्ञानसुद्धा मिळालं। आता आम्ही महाभारत आता फर्स्ट टाईम होतं माझं महाभारतची परीक्षा। मी थोडी नर्वस होती की मला थोडं नर्वससारखं वाटत होतं की मी कशी देणारी परीक्षा। नंतर मग मी एकदा ते पुस्तक वाचलं तर मला त्याच्यातून खूप चांगल्या गोष्टी भेटल्या। माझं नाव आहे मानविका पंकज कदम। मी आत्ता 7वीमध्ये शिकत आहे। मी हरचंद लोखंडे माध्यमिक विद्याभवनची एक विद्यार्थिनी आहे। संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे आमच्या शाळेमध्ये परीक्षा झालेली, त्याच्यामध्ये माझा अव्वल नंबर आला। या गोष्टीचा मला आनंदही वाटतो आहे, पण त्याच्यातनं मला एक शिकायलाही भेटलं की परीक्षा पण फक्त वाचन करून किंवा धड्यांचे स्वाध्याय लिहून किंवा ते अध्ययन करून लिहितो त्याला पेपर म्हणत नाही। त्याच्यातनं आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि त्याच्यातनं शिकलं पाहिजे। हेच संस्कृती संवर्धनच्या परीक्षांमधनं मला समजलं। संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित आजच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये मी प्रमुख अतिथी म्हणून आम्ही उपस्थित होतो। अतिशय आगळा वेगळा असा हा कार्यक्रम आणि सोहळा आहे। या कार्यक्रमाचं स्वरूपही अतिशय चांगलं होतं। विद्यार्थ्यांना रामायण महाभारत यांसारखी पुस्तकांचं वाचन करावी, याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने सर्व शाळांमधून हा उपक्रम राबवला जातो आहे आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे मनापासून आभार व्यक्त करतो। संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार, भारतीय जीवनमूल्य आणि महापुरुषांची ओळख करून देण्याच्या हेतूने नैतिक शिक्षण उपक्रम राबविला जातो। या उपक्रमात सहभागी झालेल्या 4थी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळी संस्कारक्षम गोष्टीची पुस्तकं तयार केलेली आहेत आणि या पुस्तकांच्या माध्यमातून ते काय शिकले याची अनुभव घेण्यासाठी एक परीक्षा घेण्यात येते आणि त्या परीक्षेमध्ये अव्वल अंक प्राप्त करणाऱ्या प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्याला पुरस्कार दिला जातो। कॅमेरामन समाधान पाटीलसह मी राजेंद्र चौधरी, दहिसर, बोरोली पश्चिम।